राधानगरी तालुक्यातील पनोरी लिंगाचीवाडी दरम्यानच्या भूस्खलनामुळे कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारी थेट पाईपलाईन धोक्यात आली आहे। याबाबत बी न्यूजनं यापूर्वीच वृत्त दिलं होतं। काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेतील एक त्रुटी आणि अडचणी आता समोर येऊ लागल्यात। काही दिवसांपूर्वी हा जिल्हा मार्ग सुमारे 12 फूट खोल खोदला होता। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दरडी कोसळत असून मुख्य पाईपलाईन पूर्णपणे उघडी पडली आहे। तर पाईपलाईन खालील माती वाहून जात असल्यानं ती तुटण्याचा धोका निर्माण झालाय। राधानगरी तालुक्यातील पनोरी लिंगाचीवाडी रस्त्याचं काम ऐन पावसाळ्यात सुरू आहे। सुमारे 12 फूट रस्ता खोदला असल्यानं काळमावाडी थेट पाईपलाईनला धोका निर्माण झालाय। एकीकडे मुसळधार पावसामुळे दरडी कोसळत आहे। याच परिसरात 2 वीज खांब कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित झाला। तर रस्त्यावर प्रचंड माती साचल्यानं हा रस्ता चिखलाचा निसरडा बनलाय। तर त्याच वेळी थेट पाईपलाईनला सुद्धा धोका निर्माण झालाय। पावसाचा जोर असाच वाढत गेला तर थेट पाईपलाईन तुटण्याची भीती असल्याचं मत स्थानिक नागरिक बोलून दाखवतायत। मुळात या रस्त्यावर खोदकाम करण्याची परवानगी दिलीच कशी असा सवालही उपस्थित होतोय। दुसरीकडे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दाजीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील पत्रे उडून गेले। त्यामुळे या परिसरातील वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना मिळणारी आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। राधानगरी आणि काळमावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगानं वाढ होतीये। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलंय।